कधी आला ना भाजी-पोळी खायचा कंटाळा किंवा मग एखादी भाजी उरलेली आहे फ्रीजमध्ये आणि ती घरातल्यांना आवडत नाहीये, जसं की हा भोपळा. घरातल्यांना आवडत नाही तशी काही भाजी खायला. मग काय थालीपीठ करायचं, चवीला एकदम छान लागतं आणि सगळे पोटभर आवडीने खातात गरमागरम. मग ते थालीपीठ भाजणीचं असेल किंवा इन्स्टंट सगळे पीठ मिक्स करून केलेलं असेल, चव छानच लागते. इथं आम्ही केलं भोपळ्याचं थालीपीठ. भोपळा स्वच्छ धुवून घेतला, किसून घेतला. त्यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बेसनचं पीठ, अर्धी वाटी टाकलेलं आहे ज्वारीचं पीठ, 1 चमचा गव्हाचं पीठ आणि 1 चमचा टाकलेला आहे तांदळाचं पीठ. थोडेसे कुरकुरीत खमंग हवेत ना म्हणून. मग काय त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे, चवीनुसार तिखट, मीठ, हळद टाकलेली आहे 1 चमचा, ओवा टाकलेला आहे चिमूटभर, हिंग टाकलेलं आहे. हे सगळं एकत्र भिजवून घेतलं छान. वरून पाणी टाकायची काहीच गरज नाही कारण भोपळ्यालाच पाणी स्वतःचं खूप सुटतं आणि तव्यावर मस्तपैकी दोन्ही साइडने खमंग भाजून घेतलेले आहेत. असे मस्तपैकी चवदार थालीपीठ तुम्हाला आवडतं का? कमेंट करून सांगा आणि